आज मी ठरवलं रसगुल्ल्याची रेसिपी बनवूयात आणि त्यासाठी सर्व तयारी केली. चेना बनवला, त्याच्यापासून पूर्ण गोळे बनवले, पाक उकळला, त्यामध्ये हे गोळे टाकले आणि शिजवायला ठेवलं. पण अरे हे काय झालं बघा ना, ते गोळे आहेत ना पाकामध्ये विरघळायला लागलेत. आता मला खूप टेन्शन आलं आहे. 2 मिनिटांनी शांत होऊन मी विचार केला, अरे आपण तर महाराष्ट्रीयन गृहिणी आहोत. समस्येवरती समाधान पटकन शोधून काढण्याची क्षमता असते आपल्या गृहिणींमध्ये. तर आता मी त्या पाकाचं आणि त्या रसगुल्ल्याचं काय बनवलं ही पूर्ण तुम्हाला स्टोरी जाणून घ्यायची असेल ना, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आता मी इथे सुरुवातीपासून सांगते. मी इथे फुल फॅट क्रीम असलेलं दूध घेतलं. मी गोकुळचं दूध घेतलं आहे. तुम्ही कुठलंही फुल फॅट क्रीम असलेलं दूध घ्या आणि ते गरम करा. त्यामध्ये दूध फाडण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला. व्हिनेगर थोडं थोडं टाकत जायचं, दूध फाडायचं. त्याच्यातलं फॅट हे असं वेगळं होतं, त्याचा छेना जमा होतो, तो गाळून घ्यायचा. पाणी हे फेकून द्यायचं नाही. कणिक मळताना किंवा भात खिचडी वरणामध्ये वापरू शकतात. हा जो गोळा आहे तो त्याचं थोडं धुवून घ्यायचं, आंबटपणा त्याचा कमी करण्यासाठी. कापडामध्ये घट्ट पिळायचा, त्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी काढून टाकायचं आणि प्लेटमध्ये घेऊन हाताचा जो तळवा असतो ना त्याच्याने छान असा रगडून घ्यायचा. आणि तुम्हाला पाण्याचा अंश त्यामध्ये जास्त वाटला तर थोडंसं कॉर्नफ्लोअर किंवा मैदा थोडंसं टाका, एखादा चमचा, आणि छान असं मळून घ्या. मळल्यानंतर एकजीव केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. आता आपल्याला रसगुल्ले किती मोठे किंवा छोटे हवेत त्यानुसार मी इथे रसगुल्ल्याचे गोळे बनवले आणि ते आपण पाकामध्ये शिजवण्यासाठी टाकायचे. त्या गोळ्यांमध्ये कुठेही क्रॅक नको, छान असं एकजीव सारण झालं पाहिजे. हे पाकासाठी मी 1 ते 1.25 वाटी साखर घेतली आणि त्याच्या 3 पट म्हणजे इथं आता 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याचं छान असं खळखळून साखरचं पाणी सिरप हे उकळून घेतलं. आपल्याला तारबीर काही करायचा नाही आहे, फक्त उकळून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा पिवळा कलर टाकला केशर कलरसाठी. आणि आपण जे गोळे बनवलेले ते उकळत्या सिरपमध्ये उकळत्या पाकात टाकायचे आहेत. आणि तुम्हाला जर शंका असेल तर 1 गोळा टाका आणि तो जर लवकर फुटला नाही तर समजायचं आपला पाक व्यवस्थित आहे, टेम्परेचर व्यवस्थित आहे, मग सगळे गोळे टाकायचे. पण माझ्याकडून काय त्याच्यामध्ये चूक झाली काही मला लक्षात येत नाही. सुरुवातीला छान असे एकसंध होते गोळे आणि नंतर मग 1-2 असे विरघळायला लागलेत. आता मी लावला डोक्याला हात, आता काय करू? मग मला टेन्शन आलं. मग मी थोड्या वेळ विचार केला आणि एक आयडिया सुचली मला. ती काय आयडिया ती पहा आता. तर मी काय केलं, ते जे गोळे म्हणजे जे काही थोडक्यात कलाकंद म्हणजे जे काही हे पनीरचं ते तयार झालं ना ते गाळून घेतलं. कारण की साखर येते काय असं पूर्ण फेकता येणार नाही आपल्याला आणि दुधाचे पदार्थ फेकत नसतात, ती लक्ष्मी असते की नाही घरातली. मग मी काय केलं, त्याच्यातला पाक निथळून घेतला आणि तो जो कलाकंद म्हणजे जे वरचं जे आहे पनीरचा भाग तो वेगळा काढला. कढई गरम केली, त्यामध्ये तूप गरम केलं, त्यामध्ये थोडासा रवा छान कलर येईपर्यंत भाजून घेतला. त्यामध्ये मग हे आपण गाळून घेतलेलं पनीरचं मिश्रण ते टाकलं. आता एक लक्षात ठेवायचं, साखर याच्यामध्ये अजून तुम्ही टाकू नका, कारण की आपण पनीर ऑलरेडी साखरच्या पाकातच ते शिजवलेलं होतं गोळे करून. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी वाटलंच तर साखर टाका, नाही तर काही आवश्यकता नाही आहे. आणि छान सारण शिजवून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं घट्टपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं ते खोबऱ्याचा किस टाकला. आणि खोबऱ्याचा किस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकतात. छान असा घट्ट गोळा म्हणजे कढईला सुटलेला पाहिजे हा गोळा. आणि छान असा गोळा तयार झाला म्हणजे बर्फी तयार होईल अशी त्याचं टेक्स्चर तयार झालं की एका प्लेटमध्ये बटर पेपर घ्यायचं आणि हे सारण छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं. आता माझ्याकडे जे प्रॉपर ट्रे असतात ना तसे नव्हते, मी ताटातच असं बटर पेपर टाकला, त्यावरती हे सारण छान असं एकसारख्या उंचीने पसरवून घेतलं. त्यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग थोडंसं थंड होऊ दिलं. आणि मग त्याच्या आपण वड्या कापल्यात. आपल्याला ज्या आपण शेपमध्ये कापायचे असेल ते कापा. तुम्ही जसं स्क्वेअरमध्ये आहे, डायमंड शेपमध्ये आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करू शकतात. तर अशी बघा ना आता कशी छान झटपट म्हणण्यापेक्षा जे बिघडलेला पदार्थ आहे त्याच्यातून आपण काहीतरी चांगला पदार्थ बनवलेला आहे. तर हेच तर गृहिणींचं एक काय म्हणतात त्याला, एक कौशल्य असतं की पदार्थ वाया जाऊ द्यायचा नाही, त्याच पदार्थातून काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा, हार म्हणायची नाही. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा हा पदार्थ, ही रेसिपी कशी वाटली, आहे की नाही आयडियाची कल्पना? तुमच्याकडून सुद्धा कधी असे पदार्थ बिघडलेत आणि त्यातून तुम्ही काही नवीन पदार्थ जो आपल्याला आनंदाने खाता येईल असा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का, हे मला कमेंटमध्ये सांगा. मोहिनी फूड ब्लॉग्स त्याचबरोबर नीलमोहना होम अँड किचन हे माझे 2 चॅनल आहेत. तसंच इंस्टाग्रामवरती सुद्धा मोहिनी फूड ब्लॉग्स आणि फेसबुकवरती सुद्धा मोहिनी फूड ब्लॉग्स याच नावाने पेज आहे.